गेल्या 2 दिवसांपासून सीएनजी जो काय तुटवडा आहे याचा फटका सर्वसामान्य जे काही ग्राहक आहेत त्यांना बसतोय. आपण बघू शकतो की ठाणे रेल्वे स्थानक परिसर असेल किंवा मग जे काही शेअरिंगचं रिक्षा असेल या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती लांबच लांब अशी रांग आपल्याला दिसून येते. एकंदरीत बघितलं की सीएनजीचा जो काही पुरवठा आहे हा दुपारपर्यंत पूर्ववत होईल अशी सांगण्यात आलेलं आहे. परंतु देखील जे काही रेल्वे किंवा मग रिक्षाने प्रवास करतात त्यांना देखील याचा फटका बसलेला आहे. माझ्यावर काही ठाणेकर नेमकं त्यांच्याकडनं सर, किती वेळ झाला तुम्ही इकडे थांबलेत, काय वाटतंय? झाले अर्धा तास झाला. रोजच आहे प्रॉब्लेम. त्याच्यावर सोल्युशन काहीच नाही होत. तुम्ही कधी या ठिकाणी आलेला आहात आणि रोज अर्धा तास जातो इथे. रोज लाईनीत अर्धा तास जातो. पण सीएनजीचा म्हणजे सीएनजी बंद आहे त्यामुळे का फटका बसलाय? आता CNG बंद आहे त्याच्यामुळे आता माहित नाही, त्याच्यामुळे असेल कदाचित. CNG बंद आहे ते माहित नाही मला, त्याच्यामुळे असेल एखाद वेळेस. पण तरी पण 15-20 मिनिटं अर्धा तास जातोच इथे. पीक अवर्सला तर जास्तच वेळ जातो. खूप असे लोक आहेत की जे मुंबईवरून ठाण्याला या ठिकाणी वाघे स्टेट असेल किंवा मग नौपाडा किंवा मग इतर जो काही भाग आहे या ठिकाणी प्रवास करत असतात. जे प्रवासी आहेत ते नेहमीच असतात, शेअर ऑटोने देखील जात असतात. सर, तुम्हाला कुठे जायचं, कुठून आलात? अगले स्टोर नंबर 22 कहाँ से आए आप? नेरुल से। कितना टाइम हुआ यहाँ पे खड़े? आधा घंटा। क्या दिक्कत हो रही है? नहीं। तुम्ही देखील आहात. काय सीएनजीचा तुटवडा झालेला आहे, काय फटका बसलाय? काय नाही, रोज 1 तास लाईनीत उभं राहावं लागतं इथे आणि काय नाही. पण सीएनजी मुळे का फटका बसलाय? त्याच्यामुळे पण बसलाय कारण ऑटोच येत नाही आता इथे. आता किती आज 1 तास झालं मी इथे उभा आहे, अजून अर्धी पण लाईन नाही झाली. गेल्या 3 दिवसांपासून जो काय सीएनजीचा तुटवडा आहे हा झालेला नसल्यामुळं तासन तास नागरिकांना किंवा मग जे काही प्रवासी आहेत त्यांना रिक्षाच्या रांगेत ताटकळत राहावं लागतं. एकंदरीत बघितलं 50% रिक्षा रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे याचा फटका जे काही ग्राहक आहेत त्यांना बसतोय.